खासदार सुप्रिया सुळे यांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र। दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना शौर्य पुरस्कार देण्याची पत्राद्वारे केली मागणी। पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात मोर्चा। रस्त्यांच्या संदर्भात समस्यांबाबत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मोर्चा। जे.पी. नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर शहरातील विविध विकास कामांचं करणार लोकार्पण। गिरणी कामगार शिष्टमंडळानं घेतली मंत्री आशिष शेलारांची भेट। एनटीसीच्या जागा गिरणी कामगारांना देण्याची मागणी। महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक जागा भूसंपादन करण्यासाठी 14 अभियंत्यांची समिती स्थापन। अपेक्षित भूसंपादनाचं काम पूर्ण झाल्यानंतर स्मारकाच्या कामाला गती मिळणार। पिंपरी चिंचवड पालिका नदी सुधार प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींचा विरोध। शेकडो पर्यावरण प्रेमी उतरले रस्त्यावर। बीडमध्ये शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या 5 साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई। तर 2-3 महिन्यांचा कालावधी लोटला तरी अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवलेलेच। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून शनिवारी रात्री पुन्हा अंधाधुंद गोळीबारात समाजसेवक गुलाम रसूल मगरे यांचा मृत्यू। पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्याला जन्मठेप। अल्पवयीन मुलांसमोरच घोटला होता पत्नीचा गळा। छत्रपती संभाजीनगरमधील घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।